टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलचे आकडे समोर आलेले आहेत, ज्यामध्ये महायुतीला 175च्या आसपास आकडे मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर महाविकास आघाडीची गाडी 100च्या आसपास राहणार असल्याचं या एक्झिट पोलचे आकडे सांगतायत। आपल्या स्क्रीनवरती आपण बघतोय टुडेज चाणक्यचा हा खास महापोल। महाराष्ट्र विभागामध्ये 288 जागा आहे, महायुतीला त्यापैकी 175 जागा मिळतील असा अंदाज आहे। तर महाविकास आघाडीला 100 जागा मिळतील आणि इतर हे 13 जागांवरती थांबणार आहेत। तर कालच्या एक्झिट पोल नुसार राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळत होती, पण आज आलेल्या एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोल नुसार सर्वच विभागामध्ये महायुतीची सरशी होणार असं सध्या चित्र दिसतंय। आपण ते सुद्धा आकडे पाहूयात। एक्सिस माय इंडियाचा हा सोर्स आहे। महायुती मुंबई विभागामध्ये 36 पैकी महायुतीला 22 जागा आणि महाविकास आघाडीला 14 जागा मिळतील असा अंदाज आहे। आपण विभागनिहाय बघतोय। कोकण आणि ठाणेमध्ये महायुतीला 24 जागा मिळतील, महाविकास आघाडीला 13 जागा मिळतील, एकूण 39 जागा आहेत। तर दुसरीकडे मराठवाड्यामध्ये 46 जागांमध्ये महायुतीला 30 जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला 15 जागा मिळतील असा अंदाज आहे। एक्सिस माय इंडियाचा हा एक्झिट पोल आहे। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये 47 जागांपैकी महायुतीला 38 जागा मिळतील, महाविकास आघाडीला इथे सपशेल नाराजी आहे, 7 जागा मिळतील असा हा अंदाज आहे। इकडे दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये 58 जागा आहेत, या ठिकाणी सुद्धा महायुतीची सरशी आहे, 36 जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला केवळ 21 जागाच मिळतील असा अंदाज एक्सिस माय इंडियानं वर्तवलेला आहे। पुढचा विभाग बघूयात। एक्सिस माय इंडियाचा हा एक्झिट पोल आपण बघतोय आणि या एक्झिट पोल मध्ये महायुतीची सरशी होईल असा अंदाज आहे। तर एक्सिसच्या 5 विभागाच्या एक्झिट पोल मध्येच महायुतीला बहुमत मिळेल असा अंदाज आहे। एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोल मध्ये महायुतीची सरशी होईल असं बोललं जातंय। सगळ्यात महत्त्वाचं मुंबईमध्ये 22 जागा मिळतील, कोकण आणि ठाण्यातही एक्सिस नुसार महायुतीला 24 जागा मिळतील असा अंदाज आहे। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये तब्बल 38 जागा मिळतील असा अंदाज आहे आणि मराठवाड्यामध्ये 30 जागा मिळण्याचा अंदाज आहे महायुतीला। आणि एक्सिसच्या 5 विभागाच्या एक्झिट पोल मध्येच महायुतीला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आणि आता विदर्भाचा सुद्धा पोल आपल्या हाती आलेला आहे। विदर्भाचे आकडे आपण पाहूया आणि विदर्भामध्ये सुद्धा मोठं यश महायुतीला मिळतंय। 62 जागांपैकी 39 जागांवरती महायुतीचा विजय होईल, तर महाविकास आघाडीचा 20 जागांवरती विजय होईल, इतरांना 3 जागा आणि या ठिकाणी सुद्धा महायुतीचा मोठा विजय होईल असा अंदाज एक्सिस माय इंडियानं वर्तवलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार स्थापन होईल असा अंदाज एक्सिस माय इंडियानं या ठिकाणी वर्तवलेला आहे। तर एक्सिस माय इंडियाच्या या महापोल नुसार महायुती ची सरशी झालेली आहे। आणि या घडीची मोठी बातमी, एक्सिसच्या एक्झिट पोल नुसार महायुतीला बहुमत मिळेल असं बोललं जात आहे। एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोल मध्ये महायुतीची सरशी होईल, महायुतीला मुंबईमध्ये 22 जागा मिळतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय, तर कोकण आणि ठाण्यातही 24 जागा मिळतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।